In previous video we saw about the first meiotic division and now we see the meiotic division second. Then also second meiotic division. Okay. तर फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये आपण काय पाहिलं होतं की जे काही डिव्हिजन्स आहेत सर्वात पहिल्यांदा कॅरिओकायनेसिसमधून सेल ही सायटोकायनेसिसमध्ये जाते. कॅरिओकायनेसिसमध्ये आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज फर्स्ट पाहिले होते. प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. ओके. आणि प्रोफेजमधले आपण 5 स्टेप्स बघितलेले होते. टिलोफेजच्या नंतर सेल न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट करून सायटोकायनेसिसमध्ये म्हणजेच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनमध्ये जाते आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनमध्ये गेल्याच्या नंतर सेल सेपरेट होतात. ओके. दोन्ही सेल काय होतात? सेपरेट होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन अपीयर व्हायला लागतो, न्यूक्लियोलस अपीयर होतो, त्याच्यानंतर जे काही क्रोमॅटिन फायबर आहे तो प्रेझेंट आहे आणि त्याच्याबरोबरच सेंट्रिओलसुद्धा सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. सेम न्यूक्लियर मेम्ब्रेन अपीयर व्हायला लागतो, न्यूक्लियोलस अपीयर होतो, क्रोमॅटिन फायबर्स अपीयर व्हायला लागतात आणि त्याचबरोबर इथे सायटोप्लाझममध्ये सेंट्रिओल प्रेझेंट असतो. हे कधी? सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये. सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये आणखीन एक फेज होते, त्याला आपण इंटरकायनेसिस म्हणतो. ज्यावेळेस 2 सेल्स डिवाइड होतात त्यावेळेस डॉटर सेल्स ह्या शॉर्ट टाईम पिरियडसाठी इंटरकायनेसिस फेजमध्ये जातात. इंटरकायनेसिस याच्यासाठी मी डिटेलमध्ये सांगितलेलंच होतं. तरीही ज्यावेळेस सेल ह्या 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात त्यावेळेस जे काही प्रिपरेटरी मटेरियल होतं ते त्यांनी डिवाइड केलं. पण हे काय आहेत? न्यूली सिंथेसाइज्ड सेल्स आहेत. पण यांच्याकडे जे काही प्रिपरेटरी मटेरियल आहे किंवा जो प्रिपरेशनसाठी पिरियड लागतो तो जो प्रिपरेशनसाठीचा पिरियड आहे तो सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये एक शॉर्ट टाईम पिरियड असतो ज्याच्यामध्ये सेल्स काय करतात? स्वतःला प्रिपेअर करून घेतात. ओके. तर त्याला आपण इंटरकायनेसिस म्हणतो. तर इथे शॉर्ट पिरियडच्या नंतर सायटोकायनेसिस फर्स्टच्या नंतर ही जी फेज बघितली ती आहे सायटोकायनेसिस फर्स्ट. सायटोकायनेसिस फर्स्ट ही फेज फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये लास्ट फेज होती. ओके. आता याच्यानंतर सेल डिवाइड झाल्या, शॉर्ट पिरियडमध्ये त्या प्रिपेअर होण्यासाठी तिथे रेस्टिंग फेजमध्ये गेल्या. याच्यानंतर त्या ज्या सेल्स आहेत त्या कुठे जातील? तर सेकंड मिओटिक डिव्हिजन, मिओसिस सेकंड. सेकंड मिओसिसमध्ये जात असताना पुन्हा सेल्स काय होतील? डिवाइड होतील. एक डॉटर सेल पुन्हा 2 डॉटर सेल्स तयार करेल, एक डॉटर सेल पुन्हा 2 डॉटर सेल्स तयार करेल. तर आपल्याला मिओसिस सेकंडमध्ये काय बघायचं आहे? तर आपण इथंपर्यंत आलो की जो काही पॅरेंट सेल होता त्यांनी 2 सेल्स तयार केले. हे कुठे? फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये. ह्या ज्या 2 सेल्स आहेत, ओके, फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये त्यांनी 2 सेल्स फॉर्म केल्या. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 सेल्स आहेत पुन्हा 2 सेल्स पुन्हा 2 काय करतील? डॉटर सेल्स तयार करतील. ओके. आता इथे ज्या 2 डॉटर सेल्स तयार होतील त्या मात्र पॅरेंट सेल्ससारख्या सिमिलर असतात. आता आपण सेकंड मिओटिक डिव्हिजनला काय म्हणतो? होमोटायपिक डिव्हिजन. होमोटायपिक डिव्हिजन का म्हणतो? होमो मीन्स सिमिलर, होमो मीन्स सिमिलर. तर डिप्लॉइड सेल आपण घेतला होता कारण की मिओसिसमध्ये ओन्ली डिप्लॉइड सेल्समध्ये मिओसिस डिव्हिजन होऊ शकतं. तर सेकंड डिप्लॉइड सेल आपण पॅरेंट सेल म्हणून घेतला. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये ते काय झाले? हॅप्लॉइड सेलमध्ये कन्वर्ट झाले. हे कोणते सेल्स आहेत? हॅप्लॉइड सेल्समध्ये कन्वर्ट झाले. म्हणून आपण या सेल्सला काय म्हणतो? हेट्रोटायपिक डिव्हिजन. या फेजला आपण काय म्हणतो? हेट्रोटायपिक डिव्हिजन. बिकॉज त्या सेल्स काय करतायत? पॅरेंट सेल्ससारख्या सिमिलर नाही आहेत. पॅरेंट सेल डिप्लॉइड आहे पण डॉटर सेल्स हॅप्लॉइड आहेत म्हणून आपण याला हेट्रोटायपिक म्हणतो. पण
हेट्रोटायपिक नंतर जो सेकंड मियोटिक डिव्हिजन येतो त्याला आपण होमोटायपिक म्हणतो. होमोटायपिक का म्हणतो? कारण की ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत पुन्हा ज्या 2 डॉटर सेल्स फॉर्म करणार आहेत ते सुद्धा हॅप्लॉइड फॉर्मेशन करणार आहेत. म्हणजेच काय तर या 2 डॉटर सेल यांच्या पॅरेंटसारख्या सिमिलर आहेत. ओके, यांच्यामध्ये कशी आहे सिमिलॅरिटी आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो होमोटायपिक डिव्हिजन म्हणतो. तर आता आपल्याला सेकंड बघायचं. इथपर्यंत आपण काल कंप्लीट केलं होतं सायटोकायनेसिस फर्स्ट पर्यंत. ओके, सायटोकायनेसिस फर्स्ट झाल्याच्या नंतर सेल कुठे येते मियोसिस सेकंडमध्ये किंवा सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये. तर आता इथून जी काही सेल्स आहेत त्या कशा तयार होतात ते आपण पाहणार. तर सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये काय होईल तर सर्वात पहिल्यांदा सेल कुठे येईल प्रोफेजमध्ये येईल. प्रोफेज हा जो प्रोफेज आहे तो मियोटिक सेकंडमधला आहे म्हणून आपण याला काय करणार प्रोफेज सेकंड. आता प्रोफेज सेकंडमध्ये आल्याच्या नंतर सेल काय करतील त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. जनरली प्रोफेजमध्ये काय होतं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा डिसअपियर होतो, न्यूक्लिओलस डिसअपियर होतो. जो काही सेंट्रिओल आहे तो काय करतोय अपोजिट पोलकडे डायरेक्टेड फॉर्ममध्ये येतो, स्पिंडल फॉर्मेशन करतोय आणि त्याचबरोबर जे काही क्रोमॅटिन फायबर आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये दिसतो. ओके, तर सर्वात पहिल्यांदा काय होईल आता दोन्ही सेल्स ॲट ए टाइम काय करतील मियोसिस सेकंडमध्ये येतील. तर जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तो डिसअपियर झाला, न्यूक्लिओलस डिसअपियर झाला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर, न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपियर झाला. ओके, न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झाले. त्याच्यानंतर काय होईल जो काही क्रोमॅटिन फायबर आहे डिसअपियर होतोय तर तुम्ही लाईटमध्ये सुद्धा हा डिसअपियर होतोय आणि हा जो सेंट्रिओल्स आहेत ते मात्र काय होतात अपोजिट पोलकडे डायरेक्ट होताना दिसतात आणि स्पिंडल फॉर्मेशन करतायत, एकमेकापासून दूर जातात आणि स्पिंडल फॉर्मेशन तयार करतात. त्याचबरोबर याच्यामधला न्यूक्लिओलस डिसअपियर झालेला आहे. आता जो काही क्रोमोझोम्स आहेत ते काय करतील कंडेन्स्ड फॉर्ममध्ये येतील. कंडेन्स्ड फॉर्ममध्ये येत असताना ज्यावेळेस आपण दोन्हीला डायरेक्टेडमध्ये केलं होतं त्यावेळेस आपल्याला इथे क्रोमोझोम्स कसे दिसले होते जे काही जेनेटिक मटेरियल क्रॉसिंग ओव्हरच्या नंतर एक्सचेंज झालं होतं. ओके, तर एक डार्कर पार्टमध्ये होता आणि त्याचा एक पार्ट जो आहे तो एक्सचेंज झालेला होता. इथे सुद्धा एक पूर्णपणे डार्क होता आणि एक जो आहे तो पूर्णपणे फेंट कलरमध्ये होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालेलं. आता हेच पुढे जातील. एकामध्ये 2-2 क्रोमोझोम्स आहेत. इथे एक्सचेंज मटेरियल आहे आणि हा पूर्णपणे डार्क आहे. कारण की ही आयडेंटिफिकेशन तुम्हाला कशासाठी उपयोगाचं आहे ज्यावेळेस पुढे तुम्ही सिग्निफिकन्स पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथे नेमकं काय होतं. ओके, तर इथे काय झालं क्रोमोझोम्स हे कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आले. आता एक लक्षात ठेवा प्रोफेजमध्ये कधीही न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होतो, सेंट्रिओल्स हे अपोजिट पोलला डायरेक्टेड होतं, स्पिंडल फायबर फॉर्मेशन होतं आणि क्रोमोझोम्स जे काही क्रोमॅटिन फायबर आहे ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये तयार होतं. याच्यानंतर सेल्स कुठे जातील प्रोफेज नंतर मेटाफेजमध्ये. मेटाफेज सेकंड. मेटाफेज सेकंडमध्ये काय होतं तर जे काही क्रोमोझोम्स आहेत ते इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज होतात. तर सर्वात पहिल्यांदा जे काही सेंट्रिओल्स आहेत ते काय होतील अपोजिट पोलकडे डायरेक्टेड होतील आणि
स्पिंडल फायबर फॉर्मेशन तयार करते. स्पिंडल फायबर दोन्ही एकमेकाला अटॅच राहण्यासाठी काय असेल त्याच्यामधलं कनेक्शन आहे. ओके, स्पिंडल फायबर अरेंज केले. त्याच्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते काय होतील, इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज होतील. कधीही सेंट्रिओलला स्पिंडल फायबर हा अटॅच असतो. ओके, इक्वेटोरियल प्लेनमध्ये सेकंडमध्ये सुद्धा तसंच. इक्वेटोरियल प्लेनमध्ये काय झाले, अरेंज झाले. इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज होत असताना सेंट्रिओल्स हे अपोजिट पोलकडे डायरेक्ट होतात आणि दोन्ही पोलकडे डायरेक्ट होऊन एकमेकांमध्ये स्पिंडल फायबर फॉर्म करतात आणि ते स्पिंडल फायबरला इक्वेटोरियल प्लेनमध्ये क्रोमोझोम अटॅच होतात. क्रोमोझोम अटॅच होत असताना जे काही क्रोमोझोम आपण काढतो त्याच्यामध्ये एकाच सेंट्रिओलला दोन साईडनी स्पिंडल फायबर हा अटॅच असतो, ज्याला आपण क्रोमॅटोफोर म्हणतो. जो की अटॅच असणारा जो पार्ट आहे तो सेंट्रिओलला अटॅच, सेंट्रोमियरला अटॅच आहे. स्पिंडल फायबर हे दोन्ही डायरेक्टेड आहेत, दोन्ही पोलनी काय झालेले आहेत, अटॅच झालेले आहेत. याच्या अगोदरचा मेटाफेज फर्स्टमध्ये आपण बघितलं होतं, एका क्रोमोझोमला फक्त एकच स्पिंडल फायबरनी अटॅचमेंट होती, सेकंड साईडला नव्हती. पण इथे दोन्ही साईडला काय आहे, त्याची अटॅचमेंट आहे. ओके, तर मेन जो आहे पार्ट जो की इक्वेटोरियल प्लेनमध्ये दोन्ही अरेंज होतात क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर मेटाफेज नंतर जी काही सेल आहे ती कुठे जाते, ॲनाफेज सेकंडमध्ये. ओके, तर ॲनाफेज सेकंड आपल्याला माहित आहे ॲनाफेजमध्ये काय होतं. आता मी ह्या साईडला काढतीये. मेटाफेज सेकंडमध्ये दोन्ही क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झाले. मेटाफेज नंतर येतो ॲनाफेज सेकंड. सिंपल आहे, जसं मिओसिसचे फेजेस आहेत सेम तसंच आहे, याच्यामध्ये काही चेंज नाही. कारण की सिमिलर आपण जसं मायटोसिसमध्ये बघितलं की पॅरेंट सेल हे पॅरेंट सेल सारखेच डॉटर सेल असतात किंवा डॉटर सेल हे पॅरेंट सेल सारखेच असतात. सेम इथे पण तेच आहे, इथे काहीच चेंजेस नाही आहे. जसं मायटोसिसमध्ये चेंजेस होतात सेम तशा चेंजेस होतात, फक्त इथे हॅप्लॉइड सेल आहे. तर इथे ज्यावेळेस मेटाफेजमधून ॲनाफेज सेकंडमध्ये सेल येते त्यावेळेस सेलमधला सेंट्रिओल आणि स्पिंडल फायबर ते काय करतात, तर जे काही क्रोमोझोम आहेत त्यांना अपोजिट पोलकडे ओढतात, पुल करतात. तर जे काही क्रोमॅटोफोर्स आहेत ते काय करते, स्पिंडल फायबर्स क्रोमोझोमला अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट करते. तर ज्यावेळेस अट्रॅक्शन होईल किंवा ज्यावेळेस पुल केलं जाईल त्यावेळेस हा जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम काय होतो, इथून स्प्लिट होतो आणि सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, सेपरेट होतात. सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, सेपरेट होतात आणि एक सिस्टर जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत एकमेकापासून दूर जातात आणि तिथून ती काय होते, स्प्लिटिंग होते. तर इथे ज्यावेळेस खेचलं जातं त्यावेळेस इकडे एक पार्ट येतो आणि इकडे एक पार्ट येतो. तर जनरली हा जो पार्ट आहे इथे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं आहे. हा पूर्णपणे व्हाईटिश आहे. या साईडला एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल आहे. इथे काय होते लक्षात येते, ज्यावेळेस दोन्ही अपोजिट पोलकडे ओढले जातील, खेचले जातील त्यावेळेस इथून स्प्लिटिंग होऊन दोन सिस्टर क्रोमॅटिड हे सेपरेट होतील. या साईडनी पण पुल केलं जाते आणि या साईडनी पण पुल केलं जाते. त्याच्यामुळे काय होईल, इथून स्प्लिटिंग होऊन दोन्ही काय होतात,
सेपरेट होतात सिस्टर क्रोमॅटिड्स आणि अपोजिट पोलकडे ओढले जातात. सेम सेकंड सेलमध्ये पण तेच होणार. इकडे पण सेम कंडिशन आहे. ओके, हा झाला अनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं आहे तर जे काही इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज असणारे जे काही क्रोमोझोम्स असतील त्यांना स्पिंडल फायबर काय करतो, पुल करतो. त्यावेळेस ते सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट होऊन सेपरेट होतात. ओके, आणि ते एका पोलकडे ओढले जातात. त्याच्यानंतर येतो टिलोफेज. त्याच्यानंतर सेल कोणत्या फेजमध्ये जातात, टिलोफेज सेकंडमध्ये. आणि टिलोफेज सेकंड ही कॅरिओकायनेसिसमधली, कॅरिओकायनेसिस सेकंड, मिओसिस सेकंडमध्ये कॅरिओकायनेसिस सेकंडमधली सर्वात लास्ट स्टेज आहे किंवा लास्ट फेज आहे. तर इथे काय होईल, जे काही क्रोमोझोम्स आहेत डायरेक्टेड ते काय होतील, एक न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म करतील. प्रत्येक सेल काय करेल, न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म करेल. सेंट्रिओल्स हे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतील आणि इथून जो फोल्ड तयार होतोय याचा अर्थ काय आहे तर सायटोकायनेसिससाठी सेल प्रिपेअर होतीये. आणि इथे आपल्याला क्रोमॅटिन फायबर्स दिसून येतात आणि इथे आपल्याला न्यूक्लिओलस सुद्धा अपीयर होताना दिसतो. इथे बघा ॲनाफेज सेकंडमध्ये दोन्ही पुल केले गेले अपोजिट पोलकडे. त्यावेळेस जे काही जेनेटिक मटेरियल आहे इतका पार्ट्स काय करतो, एका साईडला ओढला जातो आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतो. टिलोफेजमध्ये जनरली काय होतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन अपीयर होतो, क्रोमॅटिन फायबर किंवा जे काही मटेरियल आहे ते सेपरेट होतं, न्यूक्लिओलस पूर्णपणे डिवाइड होतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन अपीयर होतात, न्यूक्लिओलस तिथे दिसायला लागतो आणि सेंट्रिओल्स जे आहेत ते सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. आणि इथून जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याची फोल्ड्स फॉर्म होतात. याचाच अर्थ ते सेल कुठे कोणत्या फेजमध्ये जातात, सायटोकायनेसिसमध्ये जातात. तर टिलोफेज सेकंडमध्ये न्यूक्लियसचं पूर्णपणे डिव्हिजन होतं. इथे कॅरिओकायनेसिस एंड होतो. कॅरिओकायनेसिस संपल्याच्या नंतर सेल कुठे जाते, सायटोकायनेसिसमध्ये जाते. तर ज्यावेळेस सेल डिवाइड झाले, न्यूक्लियस हा पूर्णपणे डिवाइड झाला, त्यावेळेस ते सेल डिवायडेशनमध्ये जातात, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होतो. तर कॅरिओकायनेसिस इथे कंप्लीट झाला. त्याच्यानंतर सेल कुठे गेली, सायटोकायनेसिस सेकंडमध्ये. आणि सायटोकायनेसिस सेकंड ही मिओसिसची सर्वात लास्ट स्टेज आहे. मिओसिसमध्ये सर्वात लास्टला काय येतं, सायटोकायनेसिस सेकंड. कारण की इथे काय होणार आहे, आता ज्या काही दोन सेल मिओटिक डिव्हिजन फर्स्टमध्ये तयार झाल्या होत्या त्याच्यापासून टोटल 4 सेल्स आता तयार होणार आहेत. ओके, तर मिओसिसमध्ये जनरली किती सेल्स तयार होतात, एका पॅरेंट सेलपासून 4 सेल्स. आता सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, सायटोप्लाझमचं डिवायडेशन होतं. तर हे दोन जे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आहेत ते फोल्ड्स फॉर्म करतील, एकमेकाच्या जवळ येतील आणि सेपरेट होतील, सायटोप्लाझम सेपरेट करतील. हा जो एक सेल आहे याच्यामध्ये काय होतं, हा जो पार्ट आहे तो काय करतोय, फोल्ड्स फॉर्म करतोय. ओके, आता हे फोल्ड्स काय करतील, पूर्णपणे डीप जातील. एका पर्टिक्युलर अरेंजमेंटला आल्याच्या नंतर ते स्वतःला काय करतात, इथून सेपरेट करतात. ओके, आणि दोन सेल्स हे सेपरेट डिवाइड होतात. तर इथे सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि दोन सेल्स ह्या तयार होतात. तर एका डॉटर सेल्सपासून 2 सेल्स आणि या 2 सेल्स. तर इथे अदर सेल ऑर्गॅनल्स सुद्धा प्रेझेंट होते.
सायटोकायनेसिसमध्ये पूर्णपणे सेल्स काय होतात, डिवाइड होतात. आता सायटोकायनेसिसमध्ये टोटल 4 सेल्स तयार झाल्या. म्हणजेच काय, तर आपण मिओसिसमध्ये सांगितलं होतं की मिओसिसमध्ये एका पॅरेंट सेलपासून 4 डॉटर सेल्स तयार होतात. तर इथे मिओसिस हा संपतो. तर मिओसिसमध्ये लक्षात घ्या, मिओसिस जी आहे, मिओसिस ही फक्त जर्म सेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होणारी डिव्हिजन आहे आणि याच्यामध्ये एका पॅरेंट सेलपासून 4 डॉटर सेल्स तयार होतात. याच्यामध्ये 2 सबटाइप्स आहेत, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये ज्या काही फेजेस आपण पाहिल्या, कॅरिओकायनेसिसमधून पुन्हा सायटोकायनेसिसमध्ये जाते आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस फर्स्ट झाल्याच्या नंतर ती सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये जाते. सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये सेम मायटोसिस सारखे स्टेप्स आहेत आणि तिथे सुद्धा सिमिलर पॅरेंट सेल्स सारख्या सेल्स तयार होतात आणि त्या पूर्णपणे हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात. ओके, तर जो काही मिओसिस आहे याच्यामध्ये आपण बघितलं की एकाच पॅरेंट सेलपासून टोटल 4 सेल्स कशा डिवाइड झाल्या. ओके, तर जो काही मेन डिफरन्स आहे मायटोसिस आणि मिओसिसमधला तो मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपण पाहू सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. सिग्निफिकन्स ऑफ मिओसिसमध्ये काय काय सिग्निफिकन्स आहेत, तर मिओसिस जनरली गॅमेट्स जे काही जर्म सेल्स आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्याच्यामध्ये होतो. म्हणजेच काय, जे काही गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये गॅमेट्स डेव्हलप होतात, तर फर्स्ट सिग्निफिकन्स आपल्याला लक्षात येईल की गॅमेट फॉर्मेशन मिओसिस थ्रू काय केलं जातं, तर गॅमेट फॉर्मेशन केलं जातं आणि गॅमेट्स हे जनरली हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड सेल्स तयार होतात आणि जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, मिओसिस इज हेल्प्स टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. जर्म सेल्समध्ये म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये मिओसिस होतो. तर जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्याच्यामध्ये मिओसिस फॉर्मेशन झाल्याच्या नंतर जे काही आपण एका सेल्सपासून 4 सेल्स तयार होताना पाहिल्या डॉटर सेल्स, म्हणजेच काय, तर त्या गॅमेट्स असतात. तर जनरली मेन जो कॅरेक्टर आहे किंवा सिग्निफिकन्स आहे मिओसिसचा तो म्हणजे काय, तर गॅमेट फॉर्मेशन. मिओसिस थ्रू काय केलं जातं, गॅमेट फॉर्मेशन केलं जातं आणि गॅमेट्स हे हॅप्लॉइड नंबरमध्ये असतात आणि ज्यावेळेस ते फ्यूज होतील, म्हणजेच काय, हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ज्यावेळेस ते फर्टिलायझेशन होतील त्यावेळेस एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो. त्याच्यानंतर सेकंड आहे, ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतो, हॅप्लॉइड नंबर ऑफ फॉर्मेशनमध्ये ज्यावेळेस फॉर्मेशन होतं त्यावेळेस मिओसिसमुळे काय होतं, तर मेंटेन दी नंबर ऑफ क्रोमोझोम्स टू इच स्पेसिस. ज्या काही स्पेसिसमध्ये किंवा जे काही नवीन स्पेसिस फॉर्म होणार आहेत किंवा ज्या स्पेसिसमध्ये न्यू डॉटर्स किंवा न्यू त्यांचे काही ऑफस्प्रिंग्स फॉर्म होणार आहेत, त्या ऑफस्प्रिंग्समध्ये जे काही क्रोमोझोम नंबर्स अगोदर आहेत तेच क्रोमोझोम्स नंबर काय केले जातात, मेंटेन केले जातात. फॉर एक्झाम्पल समजा एग आहे आणि स्पर्म आहे, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. तर यांच्यामध्ये आपल्या फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये एग आणि स्पर्म फ्यूज झाल्याच्या नंतर जनरली ह्युमनमध्ये टोटल किती आहेत, 46 नंबर ऑफ क्रोमोझोम. पण हे काय आहेत, हॅप्लॉइड सेल्स आहेत. ओके, हॅप्लॉइड सेल्स म्हणजेच काय, 23 and 23. ओके, ज्यावेळेस 23 and 23 म्हणजेच एग आणि स्पर्म ज्यावेळेस फ्यूज होतील, म्हणजेच काय, फर्टिलायझेशन प्रोसेस थ्रू एग आणि स्पर्म फ्यूज होतील तर काय फॉर्म होईल, झायगोट. आणि झायगोट हा टोटल 46 क्रोमोझोम्सपासून बनलेला असतो आणि इथून एका झायगोटपासून ह्युमन तयार होतो आणि हा जो ह्युमन आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबरसुद्धा काय असतील, मेंटेन केले जातील. तर इथे काय होतं आहे, ज्याच्यामध्ये 46 याच्यानंतर जे डिव्हिजन होईल, झायगोटचं जे काही डिव्हिजन होईल ते मायटोसिस थ्रू होईल. कारण की मायटोसिसमध्ये जो काही पॅरेंट सेल आहेत तसेच डॉटर सेल्स फॉर्म होतात, म्हणजेच ते कंटिन्यू काय केले जातील, मेंटेन
प्रत्येक सेलमध्ये केले जातील. तर मेन जो आहे तो हॅप्लॉइड नंबरमध्ये सेल्स फॉर्म केले जातात, गॅमेट्स फॉर्मेशन केलं जातं. आणि ज्यावेळेस ती गॅमेट फॉर्मेशन किंवा गॅमेट्स ज्यावेळेस फ्यूज होतात त्यावेळेस काय होतं तर त्याच्यापासून जो काही झायगोट फॉर्म होतो किंवा जो काही न्यू ऑर्गॅनिझम किंवा न्यू स्पेसिस फॉर्म होते, स्पेसिसमधलं जे ऑफस्प्रिंग फॉर्म होतो त्याच्यामध्ये काय होतील, जे काही क्रोमोझोम नंबर्स आहेत ते काय केले जातील, मेंटेन केले जातील. ओके, तर याच्यानंतर आहे थर्ड वन सिग्निफिकन्स. आपण बघितलं मिओसिसमध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होते त्यावेळेस काय होतं तर जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते एक्सचेंज होतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे व्हेरिएशनचे चान्सेस आहेत, व्हेरिएशन सुद्धा तिथे पॉसिबल आहे. का? कारण की ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर, ज्यावेळेस दोन सेल्स या क्रॉस ओव्हर होतात त्यावेळेस आपण बघितलं की ज्यावेळेस क्रॉस होतात त्यावेळेस ज्यावेळेस त्यांची स्प्लिटिंग होते त्यावेळेस ते काय करतात, एकमेकाचं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज करतात. आणि ज्यावेळेस ते एक्सचेंज करतात त्याच्यामुळे जे काही ऑफस्प्रिंग फॉर्म होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येऊ शकतं, व्हेरिएशन दिसून येऊ शकतं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिएशन इज युजफुल टू इव्होल्यूशन. आणि व्हेरिएशन्समुळेच आपण काय करू शकतो, इव्होल्यूशनची स्टडी करू शकतो. आणि इव्होल्यूशनसाठी जो काही रॉ मटेरियल आहे तो आहे व्हेरिएशन. म्हणजेच काय तर मिओसिसचे सिग्निफिकन्स तुमच्या लक्षात आले असतील. सर्वात पहिल्यांदा गॅमेट फॉर्मेशन, इट इज द मेन सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. गॅमेट फॉर्मेशनमध्ये जनरली जे काही गॅमेट्स फॉर्म होणार आहेत ते हॅप्लॉइड असतील. आणि हॅप्लॉइडचे जे काही गॅमेट्स आहेत ते कशासाठी युजफुल आहेत तर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. सेकंड, जो काही स्पेसिसमधला क्रोमोझोम नंबर आहे तो स्पेसिस टू स्पेसिस काय होतो, मेंटेन केला जातो. क्रोमोझोममध्ये प्रत्येक क्रोमोझोम नंबर जो आहे तो मिओसिसमुळे मेंटेन केला जातो. थर्ड वन, जे काही क्रॉसिंग ओव्हर होतं मिओसिसमध्ये आणि जे काही जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं त्याच्यामुळे व्हेरिएशनच्या पॉसिबिलिटीज असतात. आणि तिथे आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये व्हेरिएशन दिसून येऊ शकतं. आणि लास्ट वन, व्हेरिएशनची स्टडी आपण कशाच्या बेसिसवर करतो, व्हेरिएशनमुळे. इव्होल्यूशनची स्टडी आपण कशाच्या बेसिसवर करतो, व्हेरिएशनमुळे. आणि व्हेरिएशन कशामुळे पॉसिबल आहे, मिओसिसमुळे. मिओसिसमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणून व्हेरिएशन पॉसिबल आहे. तर जो काही सिग्निफिकन्स आहेत खूप सिम्पल आहेत. आणि व्यवस्थित मायटोसिस आणि मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये काय काय चेंजेस आहेत, ते डिव्हिजन कसे होतात हे अभ्यास.